नागपुर के ऐतिहासिक जवाहर विद्यार्थी गृह का जल्द ही कायाकल्प होने जा रहा है। 90 साल पुराने इस संस्थान के नवीनीकरण के लिए 170 करोड़ रुपए का डीपीआर तैयार कर मंजूरी के लिए शासन को भेजा गया है। सिविल लाइन स्थित 2.36 एकड़ जमीन पर जवाहर विद्यार्थी गृह के पुनर्विकास की योजना बनाई गई है। नए प्रोजेक्ट के तहत 12 मंजिला 2 भव्य हॉस्टल टावर बनाए जाएंगे, जिसमें 250 लड़कों और 250 लड़कियों के रहने की व्यवस्था होगी। इस बहुमंजिला परिसर में ई लाइब्रेरी, स्विमिंग पूल, जिम, कॉन्फ्रेंस हॉल और कम्युनिटी हॉल जैसी आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी। 2 लाख वर्ग फीट से अधिक क्षेत्र में फैले इस प्रोजेक्ट की कुल लागत 170 करोड़ रुपए है, जिसमें से 40 करोड़ रुपए हॉस्टल टावर्स पर खर्च होंगे। ये परियोजना 3 से 4 वर्षों में पूरी हो जाएगी। जवाहर विद्यार्थी गृह जे आहे हे वसतिगृह साधारणतः ही संस्था 90 वर्ष जुनी आहे आणि सिव्हिल लाईन्स, नंदनवन, बुटीबोरी या सगळ्या ठिकाणी यांच्या जागा आहेत। पण मुख्य जागा जी आहे सिव्हिल लाईन्सची 1955ला शासनाकडून मिळाली आहे आणि 2.36 एकर ती जागा आहे। त्या ठिकाणी एक छोटं वसतिगृह आमचं सध्या सुरू आहे, वाचनालय सुरू आहे आणि एक क्रीडा भवन त्या ठिकाणी आहे। साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात। परंतु आता शासनाकडे आम्ही एक नवीन डीपीआर सादर करतो आहे, ज्याला कार्यकारिणीने मंजुरी दिली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 12 मजली अशा 2 इमारती वसतिगृहाच्या उभ्या होतात आहे। त्याच्यामध्ये एक इमारत जी आहे मुलांसाठी असेल आणि दुसरी इमारत जी आहे मुलींसाठी आहे। या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल, कम्युनिटी हॉल, स्विमिंग पूल, जिम, ई लायब्ररी अशा सगळ्या सुविधा साधारणतः त्या ठिकाणी होतील। 2 लाख स्क्वेअर मीटरच्या वरचं बांधकाम त्या ठिकाणी या 8-10 वर्षामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 170 कोटीचा टोटल खर्च या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यापैकी 40 कोटीचे 2 टावर्स जे आहेत ते वसतिगृहाचे आहेत आणि त्या ठिकाणी एक 250 मुलं आणि 250 मुली एवढं अकोमोडेशन विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी एक 3-4 वर्षामध्ये उपलब्ध होईल असा आमचा प्लॅन आहे। याचा नवीन डीपीआर आम्ही तयार केला आहे, त्याला कार्यकारिणीने मंजुरी दिली आहे आणि शासनाकडे तो आता मंजुरीसाठी आम्ही पाठवतो।